न्यूज। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करा, सकल मराठा समाजाचे तहसील समोर आंदोलन। गरजवंत मराठा समाजाने अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत कोटीच्या संख्येने मराठा मोर्चा काढला। त्याची राज्य सरकारने दखल घेत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचे रक्तनाते संबंधातील लग्न नातेसंबंधाने निर्माण झालेले सगळे सोयरे यांची राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे। मात्र अद्यापपर्यंत राज्य सरकारने तिचे कायद्यात रूपांतर केले नाही। कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने 13 रोजी आंदोलन करण्यात आले। तसेच तहसीलदार प्रशांत पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। राज्यातील ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या रक्तनाते संबंधातील लग्न नातेसंबंधाने निर्माण झालेले सगळे सोयरे यांची राज्य सरकारने अधिसूचना काढली असून तिचे कायद्यात रूपांतर करण्याच्या गृह चौकशी माध्यमातून आरक्षणाचा लाभ देण्याचे सरकारने मान्य केले आहे। याबाबतची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी स्वतः आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना दिली आहे। या अधिसूचनेच्या समर्थनात मराठा समाजाने हजारोच्या संख्येने सूचना व हरकती दाखल करून योग्य ते बदल शासनाला कळवले आहेत। या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचा कायदा करून मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करावा, तसेच या नात्याने सदर अधिसूचना मराठा समाजाने सुचवलेल्या बदलासह मान्य करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे। होऊ घातलेल्या विधिमंडळ अधिवेशनात सगळे सोयऱ्यांचा राज्य सरकारने कायदा करावा या मागणीसाठी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने 13 रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। तसेच तहसीलदार प्रशांत पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। आंदोलनात गणेश पवार, राजेंद्र पाटील, खुशाल बेडे, सुमित कापसे, प्रदीप मराठे, किशोर देशमुख, PN पाटील, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर कोल्हे, अनिल कोल्हे, भरत नवले, दीपक देशमुख, छोटू अहिरे, मुकुंद पवार, सतीश पवार, नंदकिशोर पाटील, स्वप्नील गायकवाड, विनोद जाधव, माणिक सोनवणे, दिनेश सुरवंशी, भूषण बिरारी, आबा गरुड, धनराज मराठे, संतोष पाटील, संतोष शिंदे, संजय हिरेकर, विजय सोनार, शिवाजी गवळी, कैलास पाटील, विशाल सपकाळ, प्रकाश गवळी, प्रतिभा पवार, अनिता शिंदे, सोनाली बोराडे यांच्यासह सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले। मुंबईपर्यंत करोडोच्या संख्येने मराठा मोर्चा मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर राज्य सरकारची पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सगळे सोयऱ्यांना कुणबीची नोंद देऊ असा अध्यादेश दिला। त्यामुळे मराठा समाजाची प्रचंड गेलेल्या संख्येने त्या ठिकाणी विजय उत्सव साजरा करण्यात आला आणि सरकारने जी अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावं यासाठी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने आज चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं आणि त्या मागणी करण्यात आली की तात्काळ महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्यांचा अधिसूचनेचा कायद्यात रूपांतर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.